नमस्कार, लोकतंत्र मिररच्या टॉप 25 मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। मी आहे आपल्यासोबत पल्लवी। तर चला एक नजर टाकूया आजच्या ठळक बातम्यांवर। शिंदेला बाजूला ठेवत भाजप काँग्रेस युतीची चर्चा, मुंबईच्या वेशीवर मोठी राजकीय हालचाल। मुंबईमध्ये दिसणारे 3 संकेत म्हणजे फोन हॅक, सुरक्षित राहण्यासाठी सोपी ट्रिक। अजित पवारांकडून राष्ट्रवादीतील दरी मिटवण्याचे संकेत, साहेबांच्या नेतृत्वाचे कौतुक। केदार जाधवाचा रोहित पवारांवर गंभीर आरोप, पवार कुटुंबाची नावे चर्चेत। सावरकरांच्या विरोधाला भाजपाचा ठाम नकार, फडणवीसांनी स्पष्ट भूमिका मांडली। केंद्रीय कर्मचारी व पेन्शनधारकांसाठी खुशखबर, डीए डीआर वाढीचे संकेत। विलासराव देशमुखांवर टीका, अयोग्य, ओबीसीचा रवींद्र चव्हाणांवर हल्लाबोल। मंत्र्याच्या मुलाच्या कालचारकावर चाकू हल्ला, मृणाल हेब्बाळकर रुग्णालयात। ट्रम्प यांच्या धमकीला युरोपचा प्रत्युत्तर, जर्मनी फ्रान्ससह 7 देश एकत्र। मुंबईत मनसेला मोठा धक्का, भाजप शिंदे गटाचे ऑपरेशन टायगर। पारखेडीत गांजा विक्री टोळी जेरबंद, 27 लाखांचा मुद्देमाल जप्त। पिंपरी चिंचवडमध्ये 317 महिला निवडणूक रिंगणात। मेट्रो 4 मुळे वडाळा कासर-वडवली प्रवास जलद, प्रताप सरनाईकांचा विस्तारित प्लॅन। वसई विरार निवडणुकीत कोट्याधीश उमेदवारांची लढत। महापुरुषांच्या फोटोसमोर महिलेला नाचवल्याचा व्हिडिओ व्हायरल, राजकीय आरोप प्रत्यारोप। सेन्सेक्स निफ्टी घसरण्याचा फटका, आयटी शेअर्समध्ये मात्र चढउतार कायम। भरारी मेट्रो मार्गिकेत नेटवर्क समस्या कायम, प्रवाशांची नाराजी। श्रेयस अय्यर फिटनेस चाचणीत उत्तीर्ण, संघात पुनरागमनाची आशा। अकोल्यात खळबळजनक, काकाच्या हत्येचा बदला म्हणून काँग्रेस नेत्याची हत्या। मुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी, 18 डब्याची लोकल लवकरच सेवेत। कासर-वडवली ठाणे विक्रोळ वराडा मेट्रो सुरू होण्याबाबत महत्त्वाची अपडेट। सचिन तेंडुलकर सासरे होणार, अर्जुन सानियाच्या लग्नाचा मुहूर्त ठरला। टाटा कंपनीतील सॉफ्टवेअर इंजिनियरचा शौचालयात मृत्यू, आयटी पार्कमध्ये खळबळ। सेला गळती सुरूच, माहीममधील माजी नगरसेवकाचा पक्षाला रामराम। हॉस्पिटलमधून 5 ते 8 लाखात किडनी विक्री, चंद्रपूर प्रकरणाच्या तपासात धक्कादायक खुलासा। सध्या इतकंच, बघत रहा लोकतंत्र मिरर।